जाईल 9. जीवनदान मिळते अतुल भोईरला. अतुल भोईर भवानी स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. विनय दादा पवार यांनी फार मोठा विश्वास दाखवलेला आहे अतुल भोईरवरती. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे आणि क्षेत्ररक्षक घेत आहेत शॉट एक्स्ट्रा कव्हरला. हा चेंडू फील्ड होतोय त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा सामना आहे. विकी पाटील देखील इन ऍक्शन मध्ये आहेत जे मिड ऑफला फिल्डिंग करतायत. विकी पाटील असतील राज पाटील असतील यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो. आई गावदेवी क्रिकेट संघ म्हातार्डी आणि स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर बॅकफुटला गेले. इनफिल्डच्या वरून खेळतायत. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका. HBM चौकार. गेले 2 ते 3 वर्ष आपण पाहतोय स्कायरा 11 या नावाने अनेक मोठे संघ अनेक मोठ्या टुर्नामेंट. आकाश पाटील जे शिरडोन गावचे आहेत पुरस्कर्ते या टीमचे. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल मान्यवरांची मांदियाळी. आतिश म्हात्रे सुप्रसिद्ध युट्यूबर देखील उपस्थित आहेत आणि एखादा ब्लॉग येईलच या स्पर्धेच्या नावाने. आतिश म्हात्रे आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. हाफ ट्रॅकर आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. सिद्धेशने हा झेल पकडलाय. शॉर्ट कव्हरला फलंदाज झालाय. फेल लागतोय. हा पहिला धक्का स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर या टीमला. सिद्धू पाटील नेक्स्ट मॅच आहे सागाव आणि आडिवली या दोन टीम मध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर या टीमची 1/14. प्रणित पाटील येत आहेत नवीन फलंदाज आणि गोलंदाजी मार्कवरती सार्थक ठाकूर. दुसऱ्या षटकामध्ये अतुल भोईर आणि प्रणित पाटील ही A1 जोडी आहे वाडेकरची. टॅलेंटेड खेळाडू आहेत. ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण राज पाटील यांचं. मिळते फक्त एकच धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 15. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. आदरणीय स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषकाचं आयोजन. आजची 4थी रात्र आहे आणि 4थ्या रात्रीमधील पहिल्या फेरीतील हा 3रा सामना सुरू आहे. या दोन नामवंत संघांमध्ये वाडेकर आणि म्हातार्डी हे दोन संघ आमने सामने आहेत. गतवर्षी या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ होता म्हातार्डी संघ. क्या बात आहे. सुरेख चेंडू स्विंग अँड अ मिस. येतो डॉट बॉल शांत ठेवलंय
या चेंडूवरती प्रणित पाटीलला. धावसंख्या स्थिर आहे 15 या धावसंख्येवरती. 5 षटकांचा सामना आहे. ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक होते मिड ऑफला, खराब क्षेत्ररक्षण आणि बॅकअप साठी राज पाटील येतील. मिळते फक्त एकच धाव आहे चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 16 या षटकामध्ये. सार्थक ठाकूर चांगली कामगिरी करतायत. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, अवघ्या 2 धावा खर्च करतोय आणि सफलता प्राप्त केली नाही, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी करतायत या षटकामध्ये सार्थक. आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून हा निघून जातोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आलाय हा डॉट बॉल. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, भेदक मारा करतायत गोलंदाज सार्थक. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. झेल देखील कोणाचा सोडलाय, जो या सीझन मध्ये सर्वाधिक फॉर्म मध्ये आहे, अतुल भोईर, आणि त्याचा हा सोपा झेल सोडला जातोय शॉर्ट फाईन लेगला. हर्षदने ही चूक केली आहे. ही चूक केली की घोडचूक केली आहे, येणारा काळच ठरवणार आहे. धावसंख्या 17. सार्थकने संधी निर्माण केली होती, त्या संधीचं सोनं करू शकला नाहीये म्हातारडी संघ. प्रणित स्ट्राइक इनला आहेत आणि शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाउन्स आपण पाहिल्या चेंडूवरती. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. अवघ्या 3 धावेंचं षटक फेकलंय गोलंदाज सार्थक ठाकूरने. कोणती सफलता प्राप्त करू शकलं नाहीये, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, धावसंख्येला ब्रेक लावलाय, धावसंख्येला अंकुश लावलाय या दुसऱ्या षटकामध्ये. डीजे मास्टर जीतू, अविनाश साऊंड पापडीचा पाडा आणि आमचे डीजे मास्टर जीतू आणि नाना, खऱ्या अर्थाने ते देखील प्रेक्षकांची मन जिंकतायत. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं संगीत ते देखील सादर करतायत. सेकंड स्पेल मध्ये येतोय राज पाटील. ज्या राज पाटीलने पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या, 1 सफलता प्राप्त केली होती, तोच येतोय राज पाटील या तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्राइक इनला फलंदाज अतुल भोईर आहेत, ज्याचा झेल सोडलाय. फटका चांगला, डीप मध्ये फिल्डर आहेत, एलिव्हेशन नाहीये, प्रयत्न खूप चांगले केले होते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. स्वीपर कव्हर, सीमा पार, हा येतोय HBM चौकार. त्यात खूप चांगलं टायमिंग आहे जितू यांचं. धावसंख्या आहे 21. पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न, हा ट्रेडमार्क फटका आहे अतुल भोईर यांचा आणि तो खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आलाय हा डॉट बॉल. नक्कीच स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल, त्यानंतर लॉंग लेग असेल, हे फेवरेट झोन आहेत अतुल भोईर यांचे. मिस्टर 360 म्हणून ओळख आहे. धावसंख्या आहे 21. पुन्हा एकदा बॅटची कडा,
सीमा रेषेच्या बाहेर लक फॅक्टर ऑन होतोय. लॉंग स्टॉप सीमा पार हा येतोय नशिबाचा HBM. साथ दिली अतुल भोईरची. धावसंख्या आहे 25. ऑन साइडला स्लॉक स्वीप क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण. चेंडू अडवलाय. एक धाव झाली पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या तोंडने पुढे जाईल 27. 27 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे राज पाटीलचं. राज पाटीलच्या नावाने हा संघ ओळखला जातो. खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे राज पाटील या सीझन मध्ये. अनेक ठिकाणी अर्धशतके खेळी देखील साकारल्यात याच राज पाटीलने. आणि तो राज पाटील आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. अष्टपैलू खेळाडू आहे राज पाटील. ऑन साइडला फटका चांगला आहे. एलिव्हेशन देखील आहे. सीमा रेषेच्या बाहेर मिड विकेट सीमा पार हा येतोय HBM षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. ऑन साइडला फ्लिक केलाय. टीप मधून फिल्डर येतील. लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35. 35 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये होत्या 17 आणि या षटकामध्ये आल्या 18 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35. यस डीजे. असेल सागाव आणि आडिवली या 2 टीम मध्ये यापुढील सामना असेल. विनीत सचिन पवार यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत वाडेकर या टीमला. ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. जे वाडेकरचे आहेत त्यांचं देखील स्वागत करूया आपण या स्पर्धेमध्ये. 12 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. गोलंदाजी नक्कीच सार्थकने खूप चांगली केली होती पिंट्या जोशी सर या मॅच मध्ये. परंतु 2 षटक हाताळली राज पाटीलने आणि तब्बल 32 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट देखील मिळवली. परंतु क्षेत्ररक्षक देखील साथ देत नाहीयेत. 2 झेल देखील सोडले या इनिंग मध्ये.
ऑन साइडला पुल केलाय क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. रोहितने हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद लागतोय अजून एक धक्का. प्रणित पाटील बॅक टू द पविलियन. सुवर्ण संधी येते. कोली नांदिवली गावचे सरपंच आदरणीय विलास शेठ ढोणे साहेबांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट. त्यानंतर येतोय हा डॉट बॉल. गोलंदाज प्रणव आहेत, प्रणव शेलार. आणि प्रणवने या षटकाची सुरुवात खूप चांगली केली आहे. स्ट्राइक एंडला न्यू बॅट्समन प्रशांत पाटील. हाफ ट्रॅकर आहे. व्ही शेप मध्ये खेळतायत. क्षेत्ररक्षक येथील लॉंग ऑन वरून या चेंडूवरती थोडेसे फंबल झाले. मिल्टीले चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 37 धावा धावफलकावरती आहेत. एकदा मिळत्या चेंडूवरती लेग बाईटच्या स्वरूपामध्ये कोली नांदिवली गावचे सरपंच आदरणीय विलास शेठ ढोणे साहेबांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपये आणि सलगच्या 3 चौकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. वाडेकर या टीमला ही सुवर्ण संधी. धावसंख्या आहे 38. याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी होते प्रणवच्या माध्यमातून. मिसटायमिंग आहे. इनफिल्डच्या वरून खेळतायत. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर हा येतोय HBM चौकार. नक्कीच आनंदित आहेत. भरघोस पारितोषिक राजू शेठ लावतायत आणि पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 42. 42 धावा. त्यांच्या माध्यमातून 500 रुपये असतील लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. यस, 3 षटकारांसाठी 500 रुपये राजू शेठ यांच्या माध्यमातून दिले जातील. 42 धावा धावफलकावरती आहेत.
हर्षद शेलार येत आहेत. ऑन साइडला बिग हिट, क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत मिड विकेटला आणि हा झेल सोडला जातोय आणि सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार देखील येतोय. फिल्डर होते डीप मध्ये. आय थिंक प्रणव होते आणि त्याने हा झेल सोडलेला आहे. चौकार येतोय. फलंदाज प्रशांत पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 46. 46 धाव फलकावरती. हर्षद शेलार गोलंदाज आहेत या अंतिम षटकामध्ये. हाफ ट्रॅकर आहे. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल आणि 1/4 ओव्हरचा देखील इशारा येतोय. फर्स्ट बाउन्सर. चला टॉस साठी विनंती असेल आडिवली आणि सागाव या दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, त्यामुळे विनंती आहे टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट. अप्रतिम टाइमिंग पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक फक्त बनतील प्रेक्षक. फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई HBM षटकार. फलकावरती आहेत. प्रशांत पाटीलचा झेल सोडला आणि त्यानंतर चौकार देखील आला त्या चेंडूवरती आणि षटकार लगावलाय प्रशांत पाटीलने. 53 धावा धावफलकावरती आहेत. मिस्टामिक स्ट्रोक हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि एलिव्हेशन नाहीये. शॉर्ट कव्हरला चेंडू फील्ड होईल, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 54. 54 धावा धावफलकावरती आहे. शेवटचं अंतिम षटक सुरू आहे आणि अंतिम षटकामध्ये चांगली बॅटिंग होतीये वाडेकर या टीमच्या माध्यमातून. आकाश पाटील पुरस्कृत हा संघ पाहायला मिळतोय. स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर. पुन्हा एकदा अतिरिक्त बाउन्स आणि पंचांचा इशारा येतो नो बॉल, कारण की सेकंड बाउन्सर आहे आणि पंचांनी दंडित केलंय हर्षद शेलारला. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. स्ट्रायकिंगला फलंदाज अतुल भोईर जो खेळतोय 33 या धावसंख्येवरती. झेल सोडला होता आणि त्यानंतर त्या झेलची किंमत मोजावी लागते म्हातार्डी या टीमला. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरला. हा झेल पकडलाय परंतु फ्रीट आहे, त्यामुळे मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 57. 57 धावा धावफलकावरती आहेत. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा ऑनलाईन आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. बॅटची कडा आणि शॉर्ट पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 58. 58 धावा धावफलकावरती. अंतिम षटक सुरू आहे आणि अंतिम षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 58 धावा. चांगली फलंदाजी स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर या टीमच्या माध्यमातून, कारण की फिरकीचं माहेरघर म्हणजेच वाडेकर संघ. लॉफ्टेड हिट पाठवलाय. वाईट इज लॉंग ऑन. सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे. माइट इट ह्यूज मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. शेवट देखील धावसंख्या आहे 64 आणि 65 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये. स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर या टीमने आई गावदेवी म्हातार्डी या टीम समोर.
टॉस करूया. आडिवली आणि सागाव या दोन टीम मध्ये दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. सुदाम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया या सामन्याचा. जय हनुमान क्रिकेट संघ आडिवली आणि गुरुदत्त चेरादेव क्रिकेट संघ सागाव या दोन टीम मध्ये हा सामना असेल. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. रणवीर 11 जय हनुमान आडिवली आदरणीय राहुलभाई पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहणार आहोत. आडिवली संघ आणि त्यांच्या समोर गुरुदत्त चेरादेव क्रिकेट संघ सागाव. हेड आणि टेल आहे. हेड असं कॉल आहे आणि आले हेड. टॉस जिंकलेला आहे रणवीर 11 जय हनुमान आडिवली या टीमने. आमच्या सोबत योगी आहे. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग स्वीकारली. समोर सागाव संघ आहे जो खूप चांगल्या फॉर्म मध्ये देखील आहे या सीझन मध्ये. तुमचा संघ देखील खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. 5 षटकांचा सामना आहे. सागाव संघ समोर आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? नक्की सागाव संघ चांगला आहे आणि क्रिकेटमध्ये किती रन झाले तरी गॅरंटी धरू शकत नाही, कारण की क्रिकेट हा अनिश्चितताचा खेळ आहे. कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही, त्यामुळे कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आपल्या या कल्याण डोंबिवलीमध्ये फार कमी नाईट स्पर्धा होतात, त्यामधील ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल, कारण की डे नाईट फॉर्मॅट आहे या स्पर्धेचा? डे नाईट फॉर्मॅट आपल्याकडे कमीच होतात, कारण की आता थोडे थोडे वाढत चालल्यात आणि जे डे नाईट फॉर्मॅटमध्ये ठेवतात तरी त्यांचं मनापासून आभार आहे, कारण की आमच्या ग्रामीण प्लेयरांना हा एक प्लॅटफॉर्म आहे की कुठेतरी बाहेर जरी खेळायला गेलं तरी ओपनमध्ये असले ग्रामीण जरी असले कुठे कुठे बाहेर खेळतात, तेव्हा नाईट फ्लड लाईटमध्ये जे खेळतात तेव्हा आपल्या ग्रामीणमधून जे ऑर्गनाईज करतात त्यांच्यामधून जे काही बाहेर खेळतात ते खेळाडू त्यांना एक आपला एक नक्की त्यांना एक आधार भेटतो, कारण की कमी जरी धावत असलं तरी पण आपल्याकडं शिस्तबद्ध खेळ होतो, हेच आपल्याला एक भेटते चान्स. नक्की शुभेच्छा असतील. खूप चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. टॉस जिंकलाय तो म्हणजेच रणवीर 11 जय हनुमान आडिवली या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलंय गुरुदत्त चेरादेव क्रिकेट संघ सागाव या टीमला बॅटिंग करण्यासाठी. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायच्या धाव 65 या मॅच मध्ये, आणि जेव्हा खेळाचं हे दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ पनवेल, व्हॉइस ऑफ शिरवली, आमचे अत्यंत जवळचे मित्र रोशन पाटील यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. जीतू यांच्या मार्फत त्यांचे मनस्वी आभार. अगदी पहिल्या फेरीतील लढत क्रमांक 3 कडे आपण प्रस्थान करतो. दोन्ही संघ तितकेच तरबेज आहेत. स्कायर 11 जय जलेश्वर वाडेकर आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना माताडी. दोन्ही संघ अगदी दिग्गज आहेत आणि दोन दिग्गज संघांदरम्यान ही आपल्याला भेटत पाहायला मिळते. खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं जिथे 64 धावा बनताना पाहिल्या आणि निश्चितच 65 धावा संख्येची आवश्यकता आहे उत्तरार्धामध्ये. अगदी पहिला बॉल जिथे एक धाव पडीच्या माध्यमातून आपण चेंडू पाहिला. राज पाटील यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी राज पाटील अगदी 2000 रुपयाचं कॅश प्राइज. अनंत पाटील आणि 3 चौकारांसाठी अगदी 1000 आणि विलास डोणे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी अगदी 3000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि इथे आलाय हा षटकार.
खेळ पाहायला मिळतो. म्हातारडी हा पण संघ पाहतो आणि अगदी आक्रमकतेने हा खेळ या संघाकडून साध्य होताना पाहायला मिळतो. रिंगण तोडले आणि त्यानंतर अगदी 2 रन्स प्राप्त करण्याचा आपण मनसुबा पाहिला. यशच्या मागे चांगले यशी रक्षण पैकी ॲक्युरेट चांगली राहिली आणि तत्वर अगदी 2 धावा चपलाईनं प्राप्त होताना पाहायला मिळतात. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये स्कायर 11 वाडेगर या संघाने पहिल्यांदा फलंदाजी केली. पहिल्या पूर्वार्धामध्ये अगदी 64 धावा आपण म्हणताना पाहिल्या, जिथे 2 गड्यांचा खात्मा राहिला. उत्तरार्धामध्ये अगदी 65 धावा बनवायच्यात आणि पहिली सलामीची जोडी एक उपयुक्त खेळ सध्या घडीला इथे साकार करते. आदरणीय शिवदास पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस ओव्हर टू कॉम्बॉक्स. नेक्स्ट बॉल आक्रमकतेने खेळ आहे. ए बी डिव्हिलियर्स स्टाईल फटका खेळत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं दमदार चपराक येतोय हा दर्जेदार चौकार. फटके खेळले जात आहेत. 26 चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 धावसंख्येची अद्यापपर्यंत आवश्यकता आहे. चांगली फिल्डिंग आखण्याचा प्रयत्न राहिला परंतु निसटता आपण चेंडू पाहिला आणि तत्वर अगदी 2 धावा परिपक्व पद्धतीने प्राप्त केले जात आहेत. सिंगल डबलला सुद्धा प्रामुख्याने महत्व दिलंय आणि महत्वाकांक्षी भूमिका पाहता पिवनच्या पहिल्या षटका दरम्यान अगदी विस्फोटक अंदाजामध्ये या धावा येत असताना पहिली सलामीची जोडी विस्फोटक अंदाजामध्ये खेळ साकार करते. पहिली सलामीची जोडी पाहायला मिळते. योगेशच्या साथीनं राज आहे आणि आपलं आदिर राज्य गाजवण्याचे काहीसे मनसुबे या 2 फलंदाजांच्या माध्यमातून इथे अवगत केले जात आहेत. 2 धावा येत आहेत. सांगीकोटापुढे मार्गस्थ होतोय. 15 धावा लागतायत आणि पिवनच्या पहिल्या षटकातील अखेरचा निर्वाणीचा चेंडू हा सफर केला जाईल. बॉलिंग ट्रॅकवर प्रणित एक आगळं वेगळं गणित साध्य करेल का? पहिल्या 5 चेंडूमध्ये काहीशा धावा खर्चिक झाल्या म्हणे परंतु आता रोखावं लागेल. समोरील संघाने सुद्धा उत्तमरित्या हा खेळ साकार केलाय. उत्तरार्धातील पहिलं षटक काहीसं गाजलंय आणि अगदी वादळी खेळी करण्याचे मनसुबे आखलेत या पहिल्या सलामी जोडीच्या माध्यमातून योगेश आणि राज. परंतु अखेरचा चेंडू शांतपणे आजमावला ना सागेला धोका आहे आणि तत्वर 1 धाव इथे प्राप्त होते. पिवनचं पहिलं षटक हे समाप्त झाल्यानंतर गुण तालिकेवरती धावा बनताना पाहायला मिळत आहेत. बिनगडी बाद एकूण धावा पाहायला मिळत आहेत 16. अंतिम टप्प्यामध्ये ही परंपरा अविरतपणे साध्य ठेवावी लागेल कारण पल्ला अगदी मोठा गाठायचा आहे आणि गोलंदाजीचा विचार केला तर स्कायर 11 वाडेगर अगदी फिरकीपट्टूंचा आपण भरणा पाहतो. 23 तर्रार गोलंदाज या संघाच्या माध्यमातून आपण अनेक वेळा पाहतो आणि हे पाहता अगदी अंतिम टप्प्यामध्ये विस्फोटक अंदाज हा सफर केला जाईल का? पहिला बॉल अद्भुत अनाकलनीय अविस्मरणीय फटका भीमटोलेबाजी चौकार. थँक्यू डीजे. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी दाखवत असताना राज हा आक्रमक झालाय. 6 चेंडू मध्ये 19 धावा त्याच्या बाडमधून. नक्कीच इथे अमर मस्कर यांच्या माध्यमातून सुद्धा निश्चितच टीम वाडेगडला इथे मनपूर्वक शुभेच्छा येत आहेत. खरं तर आकाश पाटील यांचे भाचे आहेत त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो.
विस्फोटक अंदाजामध्ये फटके येत असताना पुन्हा एकदा वेगळं पण साध्य केलंय. पाठोपाठ लगातार 2 चौकारांचा साज. फलंदाज राज आक्रमक झालाय. फटके येत असताना बिनगडी बाद हे पण सुस्थिती पाहतो. अगदी 24 धावा संख्येवरती पूर्णपणे मजल मारली आहे. प्रशांत या गोलंदाजावरती हे आक्रमण 7 चेंडू खेळा. राज 23 धावा त्याच्या बाटमधून. या लढतीमध्ये पूर्णपणे अधिराज्य गाजवणारे फटके राजच्या बाटमधून इथे येत असताना अगदी मैदानाच्या चौफेर बाजूनं हे फटके खेळले जात आहेत. 4ही मुंड्या चित केलं जात आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. झंझावाती खेळी परंतु गोलंदाज प्रशांत शांत ठेवेल का राजला गोलंदाजीच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. प्रहार प्रहार दमदार शानदार रुबाबदार पाठोपाठ लगातार 3 चौकार. राज ऑन फायर. माध्यमातून लगातार 3 षटकार. मात्र टीमला 1000 रुपयाचं कॅश प्राइज. लगातार 3 विकेट काढल्या तर स्काय 11 वाडेकर टीमला इथे 1000 रुपयाचं कॅश प्राइज. दोन्ही बाजूने अगदी बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. लढत सुद्धा तितकीच दमदार आहे. विस्फोटक अंदाजामध्ये फटके येत आहेत. 28 धावसंख्येचं गोल मोहर हे धावपटलावरती फुललंय. प्रशांत या गोलंदाजावरती अटके पार एक फटके खेळले जात आहेत. आक्रमकतेचं दुसरं नाव फलंदाज राज आणि आपलं पूर्णपणे वादळी केली ते प्रस्तावित केली जाते. रामदासजी ढोणे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी अगदी 5000 आणि षटकार हॅट्रिक साठी 3000 हे कॅश प्राइज आहे दोन संघांसाठी. प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज नाही आहेत परंतु पुढे ससवले जात आहेत. सीमा पल्ल्यात चेंडू जात असताना चेंडूवरती पूर्णपणे झडप घातली आहे आणि तत्वर पाहिल्या तर या चेंडूगणिक 2 धावा प्राप्त होत आहेत. बिनगडी बाद ही चांगली स्थिती आहे. 30 धावा बनत आहेत. द्वितीय षटक प्रगतीपथावरती 65 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे टीम माताडी या टीमला आणि आक्रमकतेने येत फटके येत असताना राज योगेश हे फलंदाज सुनियोजित फटके खेळतायत परंतु गोलंदाजांना इथे कमबॅक सिद्ध करावं लागेल. नेक्स्ट बॉल. ओहो विस्फोटक विस्फोटक करारा झटका. पूर्णपणे नट करारा पेशकश करणारी फटकेबाजी. अजून एक दमदार चौकार. बनवल्या अगदी पिंट सर अगदी 7 धावेनं ज्याने सुरुवात केली आणि त्यानंतर लगातार जर पाहिलं तर 4 चौकार 5 चौकार पाहिले. ओहो पुन्हा एकदा विस्फोटक अंदाजामध्ये हा फटका राहिला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने छपराक. अजून एक धमाकेदार चौकार. जिथे 38 धावा आपण म्हणताना पाहिल्या. पल्ला गाठायचा अगदी 65 धावा संख्येचा. युविका कुणाल पाटील यांच्याकडून योगेश पाटीलला लगातार 3 षटकार 3000 रुपयाचा धनादेश अँड कॅश इथे मध्ये दिली जाईल. आणि त्यानंतर जर पाहिलं तर नवीन येणारा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येतो सर्वेश पाटील. सर्वेश पाटीलला आपलं सर्वस्व आता पणाला लावावं लागेल. हे षटक दोन संघांसाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे. पल्ला अजूनपर्यंत मोठा गाठायचा आहे
पहिल्या 2 षटकांदरम्यान सामना खुला करण्याचा प्रयत्न राहिलाय आणि अलीकडच्या षटकादरम्यान अगदी 5 चौकारांचा साज, प्रशांत पाटील वरती चढलेले हल्ले आणि बेधुंद करणारी फटकेबाजी ज्याच्या जोरावरती अगदी 38 धावा धावपटलावरती बनताना पाहायला मिळत आहेत. 65 धावसंख्येचं टार्गेट गोलंदाजीसाठी वाडेकर हा संघ ओळखला जातो आणि ती ओळख प्रामुख्याने या षटकादरम्यान या संघाला प्रस्तावित करावी लागेल. स्कायर 11 या नावाने खेळताना संघ पाहतो वाडेकर. निश्चितच नेहमीच रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये सातत्याने अनेक संघांना पॅक केलं जातं. आकाश पाटील गोल्डन व्यक्तिमत्व सोडून हे निश्चितच अनेक संघांसाठी पुरस्कृत राहिले. त्यामध्ये न्यू यंगस्टर वहाल, तद्नंतर छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे अशा मातबर संघांना ते पॅक करत असतात रायगड जिल्ह्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांचा झंझावात पाहतो. हे षटक पाहतो सर्वेच्या गोलंदाजाचं ज्याने पहिला बॉल सफर केला, 1 धाव त्याने खर्च केली, सांघिक कोरापुढे मार्गस्थ होतो. 39 धावा लागतायत गुणतालिकेवरती आणि समोर खेळाडू आहे राज ज्याने 11 चेंडू खेळले, 37 धावा त्याच्या बॅटमधून. त्याच्या साथीने योगेश आहे, अगदी त्याने 2 चेंडूमध्ये 2 धावा बनवल्या आणि त्याच्यासाठी सुद्धा अगदी कॅश प्राइज पाहायला मिळतं. गोलंदाज तयार, आक्रमकता, दहशत, दरारा, विस्फोटक अंदाज, फलंदाज आक्रमक होतोय. राज ऑन फायर, अजून एक धमाकेदार चौकार. राज हा फलंदाज विस्फोटक अंदाजामध्ये खेळतो. धोबी पचार फटके बाजी, स्लोअर चेंडू सफर केलाय. व्हॉट अ बॅच, काय फटकाय, दमदार फटकेबाजी आहे. अजून एक दर्जेदार चौकार. जावा लागतायत. बिनगडी बाद ही सुस्थिती पाहायला मिळते. सर्वेश या गोलंदाजावरती सुद्धा हल्ले चढत आहेत. हल्ला बोल, हल्ला कल्लोल, पूर्णपणे मातावर खेळीची आखणी. अजून एक विस्फोटक अंदाजामध्ये अजून एक येतोय. हा दर्जेदार फटका, 22चा चौकार. चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची पुन्हा एकदा हायफाय. अगदी अंतिम टप्प्यामध्ये अशा रीतीने आपण धावा पाहिल्या तर काहीशा कडदनका ठरल्या जातील. पहा पुन्हा एकदा जर पाहिलं तर खेळाडू समोर पाहायला मिळतो योगेश आणि त्याच्यासाठी अगदी युविका कुणाल पाटील यांच्याकडून 3 चेंडू 3 षटकार, 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे गोलंदाजानं वापसी दाखवली. अगदी निर्धाव चेंडूची समाप्ती आणि अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. मध्ये पूर्णपणे आक्रमकतेने दहशतीची गोलंदाजी सफर झाली तर या लढतीमध्ये दमकम दाखवू शकतो स्कायर 11 जय जलेश्वर वाडेकर. नेहमीच फिरकूपट्टींचं माहेरघर म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. आणि आता एक विख्यात गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येतो आणि या गोलंदाजाला पूर्णपणे आक्रमकतेने चेंडू सफर करावे लागतील. आणि गोलंदाज येतोय सिद्धू पाटील.
सिद्धूचा इथे वापर केला. सिद्धूला एक अगदी आगळं वेगळं सिद्धांत उपयुक्त पद्धतीने मांडावं लागेल. पहिला बॉल आणि इथे व्हाईट बॉलची अधिघोषणा केली जाते. एक न सांगी कोडापुढे मार्ग होईल. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 53 वरती. आता समीकरण 12 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच बनवू शकते. हे षटक अगदी विस्फोटक अंदाजामध्ये सफर करावे लागेल. ओहो, उत्तम दर्जाचा हा चेंडू सफर केला. आपल्या भात्यातून ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. डॉट बॉलची आपल्याला सफर पाहायला मिळते. पूर्णपणे आक्रमक शैलीचे चेंडू सफर करत असताना आपण नेहमीच सिद्धूला पाहिले आणि तीच आक्रमक शैलीची गोलंदाजी आपल्या भात्यातून तो पेशकश करतोय. योगेश सजेशन देतो राजला की अंतिम टप्प्यामध्ये कसा खेळ करायचा आहे. एक मोठा फटका अगदी अर्धशतकाच्या समीप जाऊन पोहोचवेल राजला आणि या स्पर्धेतील अगदी अजून एक अर्धशतक पाहायला मिळेल. अगदी तिसरं राहील. एक राहिलं 40+. ओहो, विस्फोटक अंदाजामध्ये आपण हा फटका 2 धावा घेण्याचा प्रयत्न, परंतु एक जाव इथे परिपूर्णपणे प्राप्त होते. आजच्या दिवसातील अगदी तिसरं अर्धशतक झळकावण्याची नामी संधी आहे खेळाडू राजला. त्यांनी पूर्णपणे अधिराज्य गाजवले. युविका कुणाल पाटील यांच्या माध्यमातून जरी ते अर्धशतक झळकावले तर खेळाडू राजसाठी अगदी 2,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अंतिम टप्प्यामध्ये सुद्धा बक्षिसांची खैरात पाहतो. 10 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. हे षटक काहीच घातकी राहिले आणि अशा दर्जाचे चेंडू सफर झाले तर मॅच मध्ये काहीशी मोज मजा पाहायला मिळेल आणि अशा रंगतदार सामन्यांची प्रतीक्षा असते आमच्या क्रिकेट रसिक राजाला. आणि हा माझा क्रिकेट रसिक राजा अगदी मोठ्या संख्येने आलाय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. अगदी पाहुणा वर्ग सुद्धा सातत्याने लढतीने एन्जॉय करतो. त्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मोठ्या गर्दीनं या लढतीला एन्जॉय करतात. त्यांचं मनस्वी स्वागत. मोस्ट वेलकम. 10 चेंडू 11. मॅच बनेल की काय त्या दर्जाचा काहीसा वावर, त्या दर्जाची काहीशी पावर इथे समर्पित करतोय स्काय 11 जय जलेश्वर वाडेकर. सिद्धू आता आक्रमकतेने गोलंदाजी साकार करतोय आणि ही शैली नेहमीच आपल्या संघासाठी पोषक ठरली आहे हे सिद्धूला ठाऊक आहे. ओहो, दाखवतोय आपली दहशत. आपल्या दराला पेशकश करतोय. आपल्या फिरकीच्या अदाकारीने नेहमीच फलंदाजांच्या नांग्यात तोडणारा वाडेकर टीमचा खेळाडू आक्रमकतेने आता आक्रमण चढवतोय आणि फलंदाजांच्या पायामध्ये जंजीर आणि बेड्या घालण्याचा प्रयत्न सातत्याने केलाय. विजय पवार, करण भाने असे मातभर काढ आपल्याला पुढच्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील. शुभम, तुझे मनपूर्वक स्वागत. अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 9 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता. डीप मिड विकेटला ही चपराक पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक तैनात. आवाक्याच्या बाहेर खराब फिल्डिंग. प्रत्युत्तरार्थ येतोय हा चौकार. हबेल हंडे घाबर गुंडे घसर गुंडे फटापटी रेवडी खिल्ली प्यार भंबेरी भोजवाडा. महागडा ठरेल की काय हे पाहावं लागेल, कारण या चौकानं काहीसा सामना खुला केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होते. प्रियांशु पाटील हा चेंडू अडकवणं खूप गरजेचं होतं. या 4 धावा वाचल्या असत्या मॅच मध्ये रोमहर्षकता पूर्णपणे अविरतपणे जारी झाली असती. अजूनपर्यंत सामना सोडायला तयार नाहीये स्काय 11 वाडेकर. समीकरण 7 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. या लढती दरम्यान सत्ता कोण राखेल? सत्ता जो गाजवतो, ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं, नाहीतर गल्लीत पिणाऱ्या कोंबड्याच्या शिरावरती मित्रांनो ताज असता. तो ताज कोण राखेल? वाडेकर की माथाडी? सामना रंगतदार स्थितीमध्ये. 6 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता.
मध्ये आपण सामना पाहतो. 6 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. यापुढील सर्वात मोठा रणकंदन सागाव संघाच्या अगेन्स्ट कडे लढवली. दोन संघांना सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा असतील. दोन संघ आपल्या स्कॉट समेत पूर्णपणे सज्ज आहेत आणि यापुढील सामन्या दरम्यान या दोन संघांदरम्यान आपल्याला भिडत पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी जो आपण सामना पाहतो माताडी संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना वाडेगर क्रिकेटचं माहेरघर दर्दी खेळ साकार करणारे ठाणे जिल्ह्यातील दोन दर्जेदार संघ आमने सामने खेळत आहेत. सामना अजूनपर्यंत खुला नाहीये. सामना अजूनपर्यंत बॅलन्स आहे. दोन्ही संघांचं पाड आपल्या समतोल स्थितीमध्ये पाहायला मिळतो. गोलंदाज येतोय सर्वेश पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिली धाव प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न खरा फिल्डिंग. अगदी जलद गतीने हा चेंडू सफर करणं खूप गरजेचं होतं. बॅकअप खूप चांगलं राहिलं. नीरज पाटील अंतिम टप्प्यामध्ये बॅकअप साठी सज्ज झाले. समीकरण चेंज झाले. 5 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता. अगदी विस्फोटक अंदाजामध्ये आपण फटके पाहिले. चांगली भागीदारी विराट पारी मारताना इनिंग काय असते हे या फलंदाजानं दाखवून दिलं. 5 चेंडू 5. येणारा पुढील चेंडू सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट. सर्वेश बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट न मारा केलाय आणि अशा रीतीनं इथे या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक आणि 50 धावा कंप्लीट. राजसाठी जोरदार थालिया. चांगला खेळ राहिला राज या फलंदाजाच्या मार्फत. आजचा दिवस जर पाहिला तर अर्धशतकांचे बादशाह इथे बादशाही खेळ करताना पाहिले. पहिलं अर्धशतक राहिलं. आजच्या रात्रीतून आपण निश्चितच 50+ मधून अगदी फुलाजी पाटील आणि त्यानंतर आपण पाहिलं ऋषभ गायकवाड. आता आलाय खेळाडू राज पाटील. समीकरण अंतिम टप्प्यामध्ये 4 चेंडू 1. हा विकेट जर पाहिले तर एकही विकेट गेला नाहीये. पहिल्या पूर्वार्धामध्ये 2 विकेट्स पाहिल्या. 4 चेंडू 1 आणि अशा रीतीनं विजय संपादन करतोय इथे जय गावदेवी 11 माथाडी. अडवली हा सामना पाहायला मिळेल आणि या लढतीचा मानादोमाचा मानकरी ज्यानं गाजवला आधी राज्य असा राज पाटील. 19 चेंडू 52 धावा. दमदार खेळी करणारा राज ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.